नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 23. गाडी अप्रिय विषयाकडे वळत होती. ती हळूहळू तशी वळली तर देवदत्ताच्या दुःखाचा आपल्याला नीट उलगडा होईल असे नंदाला वाटले. म्हणून ती म्हणाली, महिना होऊन गेला, मी रोज इथे येते, पुस्तकं विस्कटते, हवी ती पुस्तकं घेऊन जाते. पहिल्या दिवशी तेवढं मला तुमचं दर्शन झालं इथं. त्यानंतर कुठं दूर शिकारी बिकारीला गेली होती वाटतं स्वारी. शिकारीलाच गेलो होतो म्हणायचं. मात्र जंगलातल्या हिंस्र पशूची पारद नव्हती ही. माणसांच्या मनातल्या जंगलात लपून बसलेल्या श्वापदांची शिकार होती ही. आपण सहज विचारलेल्या प्रश्नाचे अशी काही उत्तर येईल असे नंदाची कल्पना नव्हती. नेहमीच्या सरावातले विजेचे बटन दाबायला जावे आणि त्याचा धक्का बसावा तशी तिची स्थिती झाली. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. त्याचे डोळे एखाद्या खोल डोहासारखे दिसत होते. बाह्यता शांत पण आत काहीतरी लपविणारे. काही वेळ दोघेही गप्प बसली. पण 2 पुतळ्याप्रमाणे समोरासमोर अधिक वेळ मूकपणाने बसणे मोठे कठीण होते. नंदा उठण्याकरता चुळबुळ करीत आहे हे देवदत्ताच्या ध्यानी आले असावे. तो आपुलकीच्या स्वरात म्हणाला, काहीतरीच बोलून गेलो मी. अगदी वेडाच आहे मी. वसूनच ठरवलंय मला वेडा. वेड्याच्या इस्पितळात माझी रवानगी केव्हा करते याची वाट पाहत बसणं एवढंच काम उरले मला आता. देवदत्त हे बोलून गेला, पण टाके घालायला जाता जाता वस्त्र अधिक फाटले आहे याची त्याला जाणीव झाली. तारेवरून चालणाऱ्या माणसाच्या चपळाईने त्याने आपले मन सावरले. तो उठला आणि नंदाला म्हणाला, अजून 2 कप चहा प्यायला हवा तुम्हाला. मागच्या खेपेचा पाहुणचार राहिला आहे. लक्षात आहे ना? पलीकडच्या बंगल्यातला देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तिच्या डोळ्यात एकदम दोन्ही गोष्टी भरल्या. फुलाफुलांच्या गालिच्यावर पसरलेले वाघाचे कातडे आणि शिशवी तिवईवरला बुद्धांचा संगमरवरी पुतळा. त्या पुतळ्यावरच्या एका कोचावर देवदत्ताने नंदाला बसविले. मग तो मेजाकडे जाऊन त्याने तिथली घंटा वाजवली. घंटीच्या आवाजाने नंदाचे लक्ष त्या टेबलवरच्या कोपऱ्याकडे गेले. त्या कोपऱ्यात एक भव्य सुंदर चित्र ठेवले होते. रुंद जबडा, भेदक डोळे, सिंहाच्या आयाळीची आठवण करून देणारी दाढी. ते चित्र नीट पाहण्याकरता नंदा उठली. ती थोडी पुढे जाऊन राहिली उभी. ते हेमिंग्वेचे तैलचित्र होते. त्या चित्रापाशी भिंतीला टेकून एक बंदूक ठेवली आहे. हेमिंग्वेच्या बंदुकीच्या शोकाविषयी नंदाने पुष्कळ वाचले होते. त्याने आत्महत्या केली तरी सुद्धा आपल्या आवडत्या चंदेरी बंदुकीने हे तिला ठाऊक होते. तिच्या मनश्चक्षू पुढे एक विचित्र त्रिकोण उभा राहिला. देवदत्त, अश्वत्थामा आणि हेमिंग्वे हे त्या त्रिकोणाचे 3 कोण होते. नोकराला चहा सांगून देवदत्त तिच्या जवळ आला तेव्हा तिने विचारले, कुठे घेतलं हे चित्र? मुंबईच्या प्रदर्शनात. हेमिंग्वे फार आवडतो तुम्हाला? फार. एवढाच उद्गार काढून तो क्षणभर थांबला. शेवटी स्वगत बोलावे तसा तो बोलू लागला. जगात 2 जाती आहेत माणसांच्या,
एक मनस्वी मनाची आणि दुसरी मुरदाड मनाची. मुरदाड माणसं अष्टोप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करीत राहतात. ती कुणाच्याही लाता खातील, सोम्या गोम्या पुढे लोटांगण घालतील, उकिरड्यावरल्या उष्ट्या अन्नानं पोट भरतील, पण काही करून कुडीत जीव राहील अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठे भय वाटते ते मरणाचं. मनस्वी मन तशी नसतात. मनानं आणि स्वाभिमानाने जगता आलं तरच ती जगतील. ती धुंदीच जगतील, मस्तीत जगतील, पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशी सुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्वतःची तर सदैव झुंज चाललेली असते. हेमिंग्वे असा मनस्वी मनुष्य होता. ज्या क्षणी त्याला जीवन असह्य झालं, त्या क्षणी त्याने शांतपणानं आपल्या बंदुकीने नंदामध्येच म्हणाली, पण याचं हेमिंग्वेनं म्हाताऱ्या कोळ्याची समुद्राशी झालेली झुंज रंगवली आहे. म्हाताऱ्याने कष्टाने पैदा केलेली शिकार त्याच्या हातून नाहीशी होते. तो हात हलवीत परततो. म्हणून तो काही आत्महत्या करत नाही. उलट आफ्रिकेतल्या सिंहाच्या शिकारीची स्वप्न पाहत तो झोपी जातो. देवदत्त चपापला. स्वतःला सावरीत तो म्हणाला, एका बुद्धिमान विदुषीशी आपण बोलत आहोत हे विसरूनच गेलो होतो मी. नोकर चहा घेऊन आला. दोघेही कोचावर बसले. चहा करण्याकरता नंदा लगबगीने उठत आहे असे पाहून देवदत्त म्हणाला, अहो, तुम्ही आज पाहुणे आहात माझ्या. तेव्हा नंदा मिस्किलपणाने उत्तरली, मी पाहुणे आहे हे सांगितलं कुणी तुम्हाला? हे वसूचं घर आहे आणि मी वसूची मैत्रीण आहे, तेव्हा मी घरचीच झाले नाही का? देवदत्तने हसत विचारले, MA ला तर्कशास्त्र घेतलं होतं वाटतं तुम्ही. चहा करता करता नंदा मान वर करून म्हणाली, तर्कशास्त्रात तुम्हीच अधिक पारंगत आहात माझ्यापेक्षा, म्हणून माणसांचे 2 वर्ग करून तुम्ही मोकळे झालात. पण खरं सांगू, हे जग चाललंय ते मनस्वी माणसामुळे नाही नि मुरदाड माणसामुळेही नाही. तिने पुढे केलेला पेला हातात घेत देवदत्ताने विचारले, म्हणजे माणसांचा तिसरा एक वर्ग असतो असं म्हणायचंय तुम्हाला? काही क्षण नंदा बोलली नाही. चहाचे 2 घोट घेऊन ती म्हणाली, हो, हा तिसरा वर्गच खरा महत्वाचा आहे. तो आहे मायाळू माणसांचा, स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा. देवदत्त हसत म्हणाला, असं प्रेम या जगात आहे? दादा आणि माई यांच्या अनेक आठवणींनी नंदाचे मन भरून आले. सद्गदित स्वरात ती म्हणाली, निश्चितच आहे. ते कुणाला आईच्या रूपात भेटतं, कुणाला दुसऱ्या कुठल्याही रूपानं. स्निग्ध साभिप्राय दृष्टीने तिच्याकडे पाहत देवदत्त म्हणाला, खरं आहे. त्याच्या सूचक उद्गारातला अर्थ लक्षात येताच ती लज्जित झाली, थोडीशी सुखावली. क्षणभर थांबून ती म्हणाली, सामान्य माणसं सुद्धा हे प्रेम देऊ शकतात. पण देवदत्त एकदम उठला. आलोच मी, असे म्हणत तो बाहेर गेला. दिवाणखान्याची सजावट नंदा निहाळू लागली. दुसऱ्या एका कोपऱ्यात हेमिंग्वेच्या चित्रासारखेच भव्य सुंदर चित्र पाहून ती चमकली. थोडे पुढे जाऊन तिने पाहिले. ते चित्र विवेकानंदांचे होते. त्याच्या समोर गवसणीतून बाहेर काढलेली एक सतार दिसत होती. विवेकानंद आणि हेमिंग्वे, सतार आणि बंदूक, जीवन आणि मरण.
देवदत्ताच्या मनात कोणता संघर्ष चालला आहे याची नंदाला पुरेपूर कल्पना आली. आत्महत्येच्या विचाराने मनुष्य कसा भ्रमिष्ट होतो हे तिने स्वतः अनुभवले होते. काय वाटेल ते होवो या विचारापासून त्याला परावृत्त करण्यासाठी आपली सर्व शक्ती वेचायची असा तिने मनोमन निश्चय केला. देवदत्त परत आला. तो एक सुंदर बाहुली घेऊन. त्या बाहुलीच्या हातात दुधाची बाटली होती. कळ फिरवली की ती बाहुली त्या बाटलीमधले दूध पिऊ लागे. नंदाच्या हातात ती बाहुली देत तो म्हणाला, फार आवडेल ही मधुरेला. तिच्यासाठी घेतली ही दिल्लीत. हरिद्वार होऊन परत येताना. नंदाचे विचारचक्र सुरू झाले. देवदत्त हरिद्वारला गेला होता. कशाला? तीर्थयात्रा करणाऱ्या आपल्या आईला भेटण्याकरिता की आपल्या जीवाचे काही बरे वाईट करावे म्हणून? देवदत्ताने मधुरेसाठी बाहुली आणली आहे हे वसूला कळता कामा नये हे नंदाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने ती कुणाला न कळत आपल्या खोलीत नेऊन ठेवली. आज संध्याकाळी तिला बापूंच्या घरी जायचे होते. त्याच वेळी ती मधुरेसाठी विकत घेतल्याचे नाटक करावे असे मनाशी ठरवून ती निश्चिंत झाली. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.